पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने गेल्या 10 महिन्यांपासून देशातील 48 रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। पुणे रेल्वे स्थानकावर राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक उपस्थित असून स्वच्छता करण्यात आली आहे। सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आदेशाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने गेल्या 10 महिन्यांपासून देशातील 48 रेल्वे स्टेशनवर महिन्यातील दुसऱ्या शनिवारी स्वच्छता मोहीम राबविली जाते। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या देशभरात 48,000हून जास्त कार्यकर्ते या अभियानात सहभागी होऊन रेल्वे स्थानकांची स्वच्छता करतात। पुणे रेल्वे स्थानकावरील बाहेरील बाजू व 6च्या 6 प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्यात आले। या अभियानात मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन रेल्वे स्थानक स्वच्छ केले। नुकत्याच आलेल्या अहवालात पुणे रेल्वे स्थानकाचं स्वच्छतेच्या बाबतीत घसरती मिळाली आहे। मात्र ज्याप्रमाणे स्वच्छ भारत सुंदर भारत ही अभियान राबविले जातं त्याचप्रमाणे अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ अभियानांतर्गत संत निरंकारी सेवा मित्र मंडळाने आज पुणे स्टेशनमध्ये गेल्या 10 आठवड्यापासून स्वच्छता अभियान राबवलेली आहे। हे प्रत्येक स्टेशनमध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबवतात। आपल्याबरोबर यांचे पदाधिकारी आहे, यांच्याकडून आपण अजून एक माहिती जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने हे स्वच्छता अभियान राबवतात। सर, काय सांगाल तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून ही स्वच्छता मोहीम राबवतात, ते काय सांगाल एकूणच कशा पद्धतीने तुमच्या ही कल्पना सुचली, काय सांगाल एकूणच? आज ये 10वां प्रोग्राम रेलवे स्टेशन सफाई अभियान होने जा रहा है। सदगुरु माता जी के आशीर्वाद से ये प्रोग्राम हो रहा है। ये आज प्रोग्राम 49 स्टेशन जंक्शन पर हो रहा है और सभी स्टेशनों पर 1200-1300 महापुरुष सेवा दल के और संगत के सदस्य ये सेवा कर रहे हैं। और ये प्रभु मंत्री जी ने सदगुरु बाबा जी से विनती की थी कि ये कुछ सफाई अभियान में हमें योगदान दिया जाए, तो सदगुरु बाबा जी की असीम कृपा से ये 2 अक्टूबर से ये कार्यक्रम 2015 से शुरू है और ये 10वां महीना है। हम यहाँ पर सब एकत्र होते हैं और सेवा करते हैं और हमारे गुरु का भी यही आदेश है कि शहर सुंदर हो, गांव सुंदर हो, साथ में हमारा रेलवे स्टेशन भी सुंदर हो, और यही हमारे गुरु की सिखलाई है। सर, क्या कहेंगे, देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्होंने स्वच्छ भारत अभियान शुरू किया है, वो स्वच्छ भारत अभियान को लेकर इस मुहिम को रबाया जा रहा है, क्या कहेंगे आप? ये वैसे तो हम ये काफ़ी सालों से सफाई अभियान का काम कर रहे हैं, लेकिन स्पेशल ये सुरेश प्रभु जी ने ये हमें कहा कि मुझे कुछ हेल्प कीजिए, तो हमारे सदगुरु महाराज जी ने ये सफाई अभियान की शुरुआत की है और ये काफ़ी सालों से हमारा चल रहा है और काफ़ी स्टेशनों पे ये कार्यक्रम हो रहा है। करीब 49,000 लोग सेवा दल के और हमारे वॉलंटियर सेवा कर रहे हैं, उसमें ये हिस्सा ले रहे हैं। सर, आप लोग क्या करते हैं स्टेशन पर जाकर, आप लोग क्या करते, किस तरह की सफाई करते हैं, क्या कहेंगे? जो भी गंदगी है वो उसको हम दूर करते हैं और जहाँ कचरा होता है वो कचरा उठाकर साइड में रख देते हैं और साफ सफाई अच्छे से सेवा दल के सदस्य कर रहे हैं। और जो भी दो धा के स्टेशन एकदम साफ सुथरा बना देते हैं और ये जो सीढ़ियाँ हैं उनको भी पानी से अच्छे से धोते हैं, जो हमारी बहनें हैं सेवा दल की। सर, अभी एक ये हुआ है जारी के जिसके अंदर पुणे शहर का पुणे रेलवे स्टेशन स्वच्छता के बारे में बहुत घट गया है। उसका जो कई नंबर है वो 300 से अधिक कम हो गया है। जिस तरह से स्वच्छता होना चाहिए पुणे स्टेशन की, उस तरह से स्वच्छता रखी नहीं जा रही है, इसलिए अलग अलग संगठन आकर इधर स्वच्छता कर रहे हैं। क्या कहेंगे आप, जिस तरह से प्रशासन काम कर रहा है और अधिक अच्छे से काम करना चाहिए, इसका आपको लगता है कि इस तरह अच्छे से काम तो हो रहा है? पुणे स्टेशन पे रोज़ 1 लाख लोगों का अप डाउन है, वो हिसाब से संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन की ओर से भी ये कार्य किया जा रहा है। रेलवे स्वच्छ अभियान स्वच्छ ये कार्यक्रम सुंदर रूप से चल रहा है, सभी इसमें भरपूर योगदान दे रहे हैं। हमारे सेवा दल के सदस्य वॉलंटियर बहुत सुंदर तरीके से आते हैं, सुबह 7 बजे और 1 बजे तक ये सेवा चल रही है, चलती है हमेशा और सुंदर रूप से ये काम हो रहा है। आप किसी से भी पूछेंगे पुणे स्टेशन तो लगता है कि हम अपने घर पर बैठे हैं। घर में इतनी सफाई है पुणे स्टेशन में
आप खुद देख रहे हैं कि कैसे लोग सेवा कर रहे हैं। या आज आपल्याबरोबर या संस्थेचे काही पदाधिकारी आहे, यांच्याशी आपण यांचं मत जाणून घेऊ. सर, काय सांगाल एकूणच ज्या पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवली जाते, कशा पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवली जाते, काय सांगाल एकूणच? सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज जे आमचे दिवंगत सद्गुरू आहेत, त्यांच्या आदेशानुसार आणि जसे सुरेश प्रभूजींनी आम्हाला विनंती केली होती, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून भारत देशातील 49 रेल्वे स्टेशनवर हे स्वच्छता अभियान सुरू आहे. सुमारे 50,000 व्हॉलंटियर म्हणजे सेवादल आणि आमचे चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक या सेवेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. आज मितीला म्हणजे 10वं स्वच्छता अभियान हे राबवलं जात आहे आणि उत्स्फूर्तपणे विविध क्षेत्रात काम करणारे आमचे स्वयंसेवक या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत. साधारणतः कोणकोणत्या स्टेशनमध्ये तुम्ही राबवतात आणि आठवड्यातून किती वेळा येऊन ही स्वच्छता मोहीम राबवतात, काय सांगाल एकूण? आणि हा किती वर्षापर्यंत किंवा किती आठवडे तुम्ही हे स्वच्छता मोहीम राबवणार? स्वच्छता अभियान भारत देशामध्ये जे मोठे 49 रेल्वे स्टेशन आहेत, जंक्शन, त्याच्यामध्ये पुणे आहे, मुंबईचं आहे, कोकणातील एक स्टेशन आहे, आपल्या महाराष्ट्रातील साधारण 8 रेल्वे स्टेशन आहेत. बाकी मग भारतातील जेवढे मोठे जंक्शन स्टेशन आहेत त्यापैकी उर्वरित स्टेशन आहेत. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी स्वच्छता अभियान राबवलं जातं. हे स्वच्छता अभियान 10वं आहे. 2 ऑक्टोबरला आमचं 12वं स्वच्छता अभियान असेल आणि तो समारोपचं स्वच्छता अभियान असेल. ओके, या ठिकाणी आज आपल्याबरोबर काही महिला पदाधिकारी ज्यांनी मोठ्या प्रमाणात या स्वच्छता मोहीममध्ये सहभागी होऊन स्वच्छता केलेली आहे. मॅडम, काय सांगाल या पद्धतीने तुम्ही स्वच्छता करता, ज्या पद्धतीने आपण घर समून या पुणे स्टेशनची स्वच्छता करता, काय सांगाल तुम्ही? सद्गुरू बाबाजींनी आदेश दिला आहे, जसं आम्हाला आमचं मन पण प्रकाशित केलं आहे, तसंच आपल्याला परिसर पण आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. त्या आदेशानुसार आम्ही सेवा करत आहोत. मॅडम, एकूणच जर बघितलं तर या पुणे स्टेशनमध्ये 1 लाखाहून अधिक प्रवासी येतात. मात्र प्रत्येक प्रवासीने किंवा प्रत्येक नागरिकांनी याची दक्षता घेतली पाहिजे का स्वच्छ पुणे, सुंदर पुणे आपलं ठेवलं पाहिजे. मात्र ज्या पद्धतीने तुम्ही स्वच्छता करता, कशा पद्धतीने करता, काय सांगाल तुम्ही? यामध्ये माताजींच्या आदेशानुसार आम्ही सेवा करत असतो. जिथं जिथं आम्हाला सेवा दिली जाते ते आम्ही करतो. जे आदेश देतात त्यानुसार आम्ही पालन करत असतो. आता तुम्ही किती अभियानामध्ये सहभागी होऊन की स्वच्छता केलेली आहे, काय सांगाल? आणि स्वच्छता करत असताना काय अनुभव आहे तुमचा, काय वाटतं तुम्हाला स्वच्छता करण्यावर? स्वच्छता करत असताना खूप आनंद होतोय. असं वाटतच नाही की आपण शारीरिक कष्ट करतोय किंवा त्रास असा कोणताहीच होत नाही. उलट जो त्रास असेल शारीरिक तो दूर होतो. मात्र ज्या पद्धतीने तुम्ही स्वच्छता करता, प्रत्येक नागरिकांनी याची दक्षता घ्यावी आणि ज्या ठिकाणी डस्टबिन ठेवलेलं आहे त्या ठिकाणी जेवून आपला कचरा फेकावा, काय सांगाल एकूणच तुम्ही? सर्वांनीच काळजी घेतली तर स्वच्छ आणि सुंदर भारत होईल. हे स्वप्न जे आपल्या पंतप्रधानांनी पाहिलं आहे आणि प्रत्येकालाच वाटतं की आपला परिसर स्वच्छ असावा, ते स्वप्न पूर्ण होईल. ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान राबवलेले आणि एक म्हण म्हटली जाते का स्वच्छ पुणे सुंदर पुणे, ही म्हण खरोखरच आता साकारताना होताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल गर्जेसोबत सज्जाद सय्यद, पुणे प्लस.